संध्याकाळ झाली की पावलं आपोआप किचनकडे येतात आणि मग फ्रीज उघडून आता स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न पडतो. 2-3 दिवसापासून तुरीच्या शेंगा आणल्या होत्या, त्याचे दाणे करून ठेवलेले आहे. मात्र त्याची उसळ आवडत नाही, आमटी आवडत नाही. मग आता करायचं तरी काय? मोठा प्रश्न पडला होता. शेवटी ठरवलं की आता या तुरीच्या दाण्याचीच आपल्याला कचोरी करून बघायची आहे. मी माझा स्वयंपाक करते तोपर्यंत शंभूचं खेळणं चाललं होतं. सो काही बेसिक मसाले टाकून आधी मी मसाल्याचं वाटण करून घेतलं. त्यानंतर तुरीचे दाणे पाणी न घालता ते व्यवस्थित वाटून घेतलेले आहे. शंभूची लुडबुड मात्र सगळीकडे असते. आता याचा फुल रेसिपीचा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे. दरवेळेला आपण आवरण जे असतं हे मैद्याचंच करत असतो, मात्र यंदा मी पोहे आणि बेसन पिठाचं केलं आहे. ते कसं केलं आहे तेही व्हिडिओ टाकलेला आहे. त्यानंतर सारण जे होतं त्याचे गोळे तयार करून घेतले आणि मग भिजवलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेतला. उकडीच्या मोदकांना जशी आपण वाटी तयार करतो तशी करून घेतली. त्यात हा लाडू भरायचा आणि मग आपल्याला कचोरी तयार करून घ्यायची. आता ही कचोरी तुम्ही शॅलो फ्राय केली तरीही चालणार आहे, आप्पे पात्रात केली तरी चालेल किंवा तळून जरी घेतली ना तरीही चालणार आहे. आणि ज्यांना तुरीचे दाणे आवडत नाही त्यांना खाऊ घाला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.